काही ना काही अक्षर कसं असतं अक्षर जोरात टाळ्या वाजवायच्या नाही माझ्यासोबत पटापट पटापट माझ्यासोबत हाताचा वापर हात समजला सगळ्यांचा हाताचा वापर कसा पाहिजे हसण्याचे प्रकार रंगाचे प्रकार रागाचे प्रकार हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळत असते. आता शाळेचा विषय आणि वाटतं मराठीच्या विषयात कोणत्या तरी व्यक्तीमध्ये हा विषय आहे अभिनयाचे नवरस. अभिनयाचे नवरस नवरस म्हणजे आंबारस उसाचा रस पपई रस नाही हे आमचे अभिनय ऍक्टिंग अभिनयाचे नवरस हे नवरस शब्द आयुष्यभर उपयोगी पडते. अभिनय ते नवरस व्यवसाय नोकरी कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडते त्याची झलक मी काय शिकवतो अभिनयाचे नवरस. पणापट माझा शब्द बघा त्या शब्दांचा हावभाव बघा तो ज्ञान करते. पहिला हास्य सेकंड तरुण वीर चार पाच रौद्र सहा शांत सात शृंगार विभक्त नऊ अद्भुत कोणीतरी आहे एक वाक्य आपण 9 वर्षांमध्ये सादर करावं. कोणीतरी आहे तिथं हास्य कोणीतरी आहे तिथे कोणीतरी आहे ना तिथे आहे कोणीतरी कोणीतरी आहे तिथं करून रस कोणीतरी आहे कोणीतरी कुणीतरी आहे तिथं कुणीतरी आहे तिथं कुणीतरी आहे तिथं कुणीतरी आहे तिथं नको नको मला भीती वाटते कुणीतरी आहे तिथं नाही मला भीती वाटते कुणीतरी आहे तिथं कुणीतरी आहे तिथं आहे का कुणीतरी आहे कुणीतरी आहे कुणीतरी आहे नको काय बोलायला आहे कुणीतरी आहे विभक्त नको तिकडे नको जायला
अरे कुणीतरी आहे तिकडे सगळं घाण बसते. नको 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 अगदी नको झाली. नाही शेवटचा रस अद्भुत आश्चर्य. आश्चर्य तिकडे कोणीतरी आहे. सगळे वळून बघते. तुम्ही दिसत नाही तिकडे पण आहे. नऊ रसासाठी जोरदार टाळ्या वाजवतो. अजून जाऊन किती पातळी नाटक हे होऊन लागतंय. अजून किती तास करूया? 2 तास 5 तास चालेल. आता अजून धमाल होणार नाही. ताळ बसायचा हाताची घडी. ताळ बसल्याने हाताची घडी घालायला आपण मोठे झालोय असं कधी समजू नये. ताळ बसताना हाताची घडी घालताना आपण मोठे झालोय असं कधी समजू नका. आता एक द्विपात्री नाटक झालं तुमच्याकडे मग दाखवली. मी सर्व विषयाला सांगू इच्छितो. चुलचूल त्याची गेली नावाची माहिती लावली. सर्व शिक्षकांनी आवडती बघितली असेल. जी टीव्हीवरची चुलचूल त्याची झाली. दिलीप प्रभावळकर, सुकन्या कुलकर्णी, नैना आपटे, मफलर लावलेली, व्हीलचेअरवर बसणारी, गोबरे गोल बोलणारी नाण्याची. नाण्याची सिरियल 2 वर्ष गाजवली नैनाताई. अशा महाराष्ट्राला हर करून हसवलं. तो आवाज, ती व्यक्तिरेखा पुन्हा तुमच्यासमोर सादर होते. नाण्याची आणि नाटकाचं पात्र संजू. आपला संजू पाहूया. दरवाजा उघडा आहे. नाण्याची कोण आहे? दरवाजा उघडा. अरे उघडाच आहे. आला का? काय 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 अरे अरे तू नाण्याची मी संजू. संजू बोक्या. तू बोक्या ना? काय काय घरचं नाव बोलू नकोस. घरचं नाव त्यांना कसं कळलं? माझ्या शाळेमध्ये आलेस. हो घरचं नाव बोलू नको. माझं नाव संजू. संजू मी सांगणार नाही कुणाला. तुझं नाव संजू आहे. आडनाव बोक्या आहे. मी सांगितलं काय तुम्हाला? काय बोल. माझं संजू नाव सांग. कारण माझं संजू नाव माहितीये. संजू बोक्या पूर्ण नको पण त्याला कसं कळणार? कळायला पाहिजे. मला शाळेमध्ये मोठ्या मोठ्याची नव्हती. चांगलं आहे की मग? संजू संजू. माझं नाव संजू. बोल ना. माझं नाव संजू. तरी माहिती आहे ना? ठीक आहे का तुम्हाला? संजू. मी बोलते काय बाकीचं बोल. संजू. माझं नाव संजू. संजू बोक्या. काय काय आहे काय सांगायला? संजू. बोक्या माझं बरोबर आहे. बरोबर आहे ना? मस्त मस्त. चुकीच्या गोष्टीला बोलू नका. चुकीचं आहे. काय पण बोक्याचं माझं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. हा. दुसऱ्याला हो. माझं बरोबर आहे. नाण्याची बोल. अगं माऊली सभागृह अहिल्यानगर इथे आज संध्याकाळी 2 नाटकं होणार आहे.
पहिला आहे म्हणजे आज आहे धमाल भूत बंगला. अरे बापरे, तू बंगला. धमाल भूत बंगला. दुसरं मोबाईल गेम्स विरुद्ध छोटा पैलवान. मस्त मस्त. मोबाईल गेम्स विरुद्ध छोटा पैलवान. 2 स्टोरी आज संध्याकाळी 7 वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. उद्या आणि उद्या मला आई बाबा हवे. मला आई बाबा हवे. आमचे नाही कोणी. मी नाटकाचं नाव सांगतो. मला आई बाबा हवे आणि गुलाबी साडीची कॉमेडी केकी. मला बघायचं. केकी कशी करते? का? केकीचा आवाज कर. कोण आलाय माझ्या जंगलात? अगो बाई, अगो बाई. आजी केकी कशी असते? अजून कशी असते? अजून कॉमेडी केकी गुलाबी साडीतली. ही 2 नाटकं उद्या होणार आहे. मला ऐकायला हवे आणि गुलाबी साडीतली कॉमेडी केकी. मुंबई पुण्यामध्ये 450 प्रयोग झाले आणि अहिल्यानगरमध्ये आम्ही दरवर्षी 1 प्रयोग करतो. शक्य नाही प्रत्येक वेळी प्रयोग साजरा करणं. बघ्या, एक साईडला तिकीट किती आहे? ज्या नाटकाचं तिकीट 400 रुपये आहे, परंतु ज्या मुलांच्या हातामध्ये हे डिस्काउंट कुपन आहे त्या विद्यार्थ्यांना 400चं तिकीट 50% डिस्काउंट मध्ये मिळेल. पण या शाळेला हे दिलंय का? हे कुपन तुम्हाला मिळाले का? मिळाले का? आज तुम्हाला क्लासरूम मध्ये मिळणार. चालेल? त्याला रजिस्टर करूया. कंपल्सरी नाही. 400चं तिकीट 200 मध्ये शाळेच्या मुलांना मिळणार. हे कुपन असेल तर, आणि कुपन नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावं लागेल. डायलॉग म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय? सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? दगड म्हणजे तू आहेस तो. आम्ही तुला लहानपणी दगड म्हणायचो. दगड बोलतो. नाटकात काम करायचं. मला नाटकात काम करायचं. तिला वाक्य बोलता येते का बघूया. मला येतो बघूया. अजून वाक्य दिलं नाही तरी बडबड. अजून वाक्य दिलं नाही तरी बडबड करतो. अरे अरे थांब ना. काय करावं ऐकतच नाही. काय करावं या भक्ताला ऐकत नाही. म्हणजे माझं वाक्य नव्हते. अरे माझाच बोलतोय. अरे देवा. आता माझी सटकली. आता माझी टकली. आता माझी टकली. तसं नाही. आता माझी सटकली. आता माझी टकली. अरे सोपं आहे. आता माझी सटकली. तुला कळत कसं नाही? मी किती वर्षाची? 104 वर्षाची. माझ्या तोंडात खरे दात नाही. हे दाखवायचे दात आहे. खरे दात पडले हे या कवळी करून वाढत जातात. फक्त म्हणता येत नाही. आता माझी अरे मी शिकवतो. सटकली. सटकली. आता तू यांना सांग ना. येतं त्याला. येतं. विचार. साधं वाक्य येतं का? सटकली. सटकली. नाही ते टकली म्हणा. टकली म्हणा. नाही. टकली आहे ना? बरोबर आहे ना? ही बरोबर बोलतोय. हे बरोबर बोलतोय. हे बरोबर बोलतोय. याला विचार. पुन्हा सटकली. हे पण चुकीचं बोलतोय. हे बघा. सटकली. सटकली. इकडे बघा. हे चुकीचं बोलतोय. हे बरोबर. हे बरोबर. काहीच करत नाही.
श्री पातळी नाट्य प्रवेशासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या.